निष्क्रिय भारतीय लोकांची कहाणी तुम्हाला ऐकायची होती ना. आय रिअली लव्ह माय कंट्री. पण काय आहे, इकडे क्राईम्स आर टेकन ॲज अ जोक अँड जोक्स आर अ क्राईम. इकडे जेंडर इक्वॅलिटी ऑन अ पीक बिकॉज बोथ ऑफ देम्स आर नॉट गेटिंग जस्टिस. इथे ह्युमॅनिटी वर्सेस क्राईम नसतो, इकडे मॅन वर्सेस वुमेन असतो. हसण्याची गोष्ट तर अशी आहे, वी हॅव द बिगेस्ट कॉन्स्टिट्यूशन बट एट जस्टिस सिन्स मिसिंग. नॉट अ सिंगल पॉलिटिशियन हॅव अ क्लिअर बॅकग्राऊंड. The cases of a men dying by suicide, women's assaults as murder booming in the sky. इथे प्रत्येक भाषेची लढाई लढली जाते, बट लँग्वेज ऑफ ह्युमॅनिटी अँड ट्रूथ इज फीडिंग डे बाय डे. इट इज द फाउंडेशन लँड अ कल्चर डायव्हर्सिटी सिव्हिलायझेशन अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ इट. पण हीच जमीन आता कुठंतरी बंजर होत चालली आहे. वी आर द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, पण देशाच्या या गोष्टींचं काय? किती विचित्र परिस्थिती आली आपल्यावरती. दिस इज द कंट्री ज्याच्यासोबत करोडो लोकांची फक्त नागरिकताच नाही तर हृदय जोडलेलं आहे. पण मनात आणूनसुद्धा आपण ही आजूबाजूला पसरलेली निगेटिव्हिटी दूर करू शकत नाही. आणि हीच गोष्ट आहे जी मनाला पटत नाही. तेव्हा असं वाटतं की तुटलो आहोत आपणही आणि आपण बनवलेला हा समाज आहे.